In summertime we come here to swim in this lake. It's called Saima Lake. हा जो लेक आता दाखवतोय मी त्याला सायमा लेक म्हणतात आणि मोठाच्या मोठा जो लेक आहे. आणि आता बघा काय झालंय त्याचं. हे पूर्ण पाणी असतं आणि आता त्याचं बघा काय झालंय. पूर्ण गारठलाय, गोठलाय. इट्स फ्रोझन लेक नाव. बघा आणि ते समोर दिसतंय ना ते कोणतरी स्नो मोबाईल घेऊन गेलंय. सो पीपल ड्राईव्ह डूइंग स्नो मोबाईल ऑन दिस लेक अँड सम आर डूइंग आईस फिशिंग, मेकिंग होल इन दिस फ्रोझन लेक अँड देन फिशिंग फ्रॉम दॅट. इथे जे आहेत ना लोक ते जेव्हा गारटतं पूर्ण गोठतो त्यात होल करतात आणि त्याच्यातून मासेमारी काढतात. कारण की 30 सेंटीमीटरचा हा पूर्ण बर्फ असतो आणि त्याच्याखाली पाणी असतं त्यामुळे मासे असतात. मासे काय गारठत नाहीत. यू कॅन सी हिअर दिस स्नो पाईल. समोर दिसतो ना डोंगर, तिथे आहे ना सायमा रिंकेत सील म्हणतात त्याला. सो इज दिस सायमा रिंकेत सील. ही मेक्स द हाऊस इन द विंटर टाइम. सो द बेबीज विल बी हिअर अँड यू सी देर इज दिस वॉटर. So mother will go and catch the fish from there and bring the food. So this is the place. I will put a picture if I can see. मी तुम्हाला फोटो इथे लावतो जर माहिती नसेल काय असतं ते. नाही तर गुगल करू शकता. पण तो काय प्रकारचा प्राणी असतो आणि थंडीत कसं राहतो ते बघा. की थंडीत कोणी येत नाहीत लोक त्यामुळे त्याच्या घराला काही धोका नसतो. सो हिज नेस्ट विल बी प्रोटेक्टेड इन द विंटर टाइम बिकॉज यू सी पीपल डोंट कम युजली व्हेन इट गोज मायनस अँड लॉट ऑफ स्नो. यू कॅन सी एव्हरीवेअर इज स्नो बट ट्रीज स्टील ग्रीन. दे आर पाईन ट्रीज. इवन यू कॅन फाइंड ऑल्सो प्रूस ट्रीज. बघा एवढा बर्फ पडलाय पण झाडावर बघा पूर्ण हिरवगार आहे. आवाज येतोय की नाही माहिती नाही. बहुतेक ट्रॅक्टर आहे स्नो काढायला. चालायला आलोय बाहेर आणि जरा पूर्ण असं पाण्याचा स्नो आहे. तिकडे तर कोणतरी काम करतंय. कुणाचं तरी घर आहे रस्ता बनवत. तो हिअर इज स्नो. यू कॅन सी देर इज अ किड्स प्लेइंग. इवन द किड्स प्लेज ऑल्सो हिअर इन द विंटर. थंडीत पण पोरं खेळायला येतात कारण की हे नॉर्मल आहे. पण तुम्हाला आता एक दाखवतो. हे जे आहे ना हे म्युन्सिपल म्हणजे सिटी जी आहे त्यांनी हे ठेवलं आहे. इथे तुम्ही चेंज करू शकता तुमचे क्लोथ्स वगैरे, आईस स्केटिंगचे शूज वगैरे. आणि इथे दिसतंय की ना माहिती नाही आतमध्ये आईस स्केटिंगसाठी पूर्ण बर्फ आहे. सो दिस इज फॉर आईस स्केटिंग. लेट मी गो अँड चेक. तिकडे आहे एक जागा. इथे पूर्ण लहान मुलं मोठी माणसं तुम्ही फुकटमध्ये इथे आईस स्केटिंग करायला येऊ शकता, खेळू शकता. हे बघा पूर्ण गुळगुळीत बर्फ आहे. ते कसं करतात पूर्ण पाणी टाकतात आणि त्याला फ्रीज व्हायला देतात आणि मग तो वरचा बर्फ काढून ते असतो स्नो काढतात आणि ते आईस हॉकी म्हणतात ना ते खेळतात. सो हिअर द पीपल फ्रॉम लोकल हिअर they play ice hockey, even the kids and everything. You can have the match. So here will be one goal. इकडे एक गोलकीपर असतो आणि तिकडे एक गोलकीपर असतो आणि 2 टीम खेळतात. आणि तिथे लाईट पण दिसत बघा. रात्री खेळू शकता. 10ला बंद होतात लाईट पण जेव्हा अंधार होतो इथे 4 वाजता अंधार होतो
तेव्हा ते लाईट लावतात. सो 4 o'clock इट विल गेट डार्क हिअर अँड दे विल मेक here the lights are on and people can come to play. I have not seen yesterday or day before yesterday we came in the evening, but here you can play and there is a place you can have the extra player and replacing the player. There is a goal, you see the red color. I don't know if you know, here you can sit, rest, because ice hockey takes also your lot of energy. It's very slippery, but good I have that shoe cover, or it's called a clipper, shoe clipper for ice. These are the goals. See, 2. हे गोल आहेत, हे लहान असतात आणि ती चकती असते, असं बॉल नसतो. बॉलनी पण खेळतात, पण ही चकतीने खेळतात. इथे बघा केवढं मोठं आहे ते. हे कशासाठी आहे माहिती आहे? जेव्हा बर्फ पडतो तो काढायला, ह्यानी लहान प्रमाणात येईल हे जे आहे ते, आणि हे आहे ते मोठ्या प्रमाणात बर्फ. त्याला कोला म्हणतात, लुमी कोला. लुमी म्हणजे बर्फ, आणि हे ग्राउंड साफ करायला, एकदम स्मूथ करायला. सो दिस इज फॉर रिमूव्हिंग स्नो, दिस इज मेकिंग द ग्राउंड. दिस वन ह्याच्यावर आता स्मूथ करायला आहे. हे बघा कसा बर्फाचा डोंगर झाला तिथे पण. हा जो आहे ना, हा गरम हवेसाठी आणि उन्हाळ्यात थंडीसाठी. सो दिस इज ऑल्सो वर्क्स बोथ वे, हॉट एअर अँड कोल्ड एअर ऑल्सो. इट्स गोइंग ऑन. यू नीड इट टू हीट द हाऊस.